नमस्कार, मी विशाल परदेशी. बाप्पा मोरयामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मंडळी, हा आवाज देण्याकरता, बाप्पांना साथ घालण्याकरता आपल्यासोबत आहेत आपले सगळ्यांचे लाडके दादूस अरुण कदम आणि आपली सगळ्यांची लाडकी अभिनेत्री स्मिता गोंदकर. नमस्कार नमस्कार नमस्कार. तुम्हा दोघांचं खूप खूप स्वागत. निमित्त खास आहे आणि ते निमित्त असं आहे की आपण बाप्पांच्या साक्षीने यंदा न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून राज्यातील प्रमुख शहरांमधल्या गणपती मंडळांच्या देखाव्यांची स्पर्धा घेतली. त्याचे वेगवेगळे व्हिडिओज जे ते आपण या ठिकाणी मागवले आणि ते व्हिडिओज जे ते मोठ्या संख्येने आपल्याकडे आले. आपल्या या उपक्रमाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आज मी तुम्हाला दोघांना घेऊन जातोय ते अर्थात पश्चिमेतल्या उपनगरात वसई विरारमध्ये. आणि वसई विरारमध्ये देखील जी सार्वजनिक गणपती मंडळ आहेत त्यांनी वेगवेगळे व्हिडिओज आपल्याकडे पाठवले. खरं तर सगळेच छान होते आणि आपल्या सगळ्या दर्शकांना मला सांगायचं आहे की सगळ्यांनी जे व्हिडिओज पाठवलेले होते ते एक से एक होते. पण आम्ही काही नियम ठरवलेले होते, काही मापदंड ठरवले होते, त्यानुसार काही मंडळं आम्ही निवडलेली आहेत ज्याची एवी आता आपण बघणार आहोत. पाहूयात. न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून वसई विरारमधील 5 गणपती मंडळांना विशेष पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. या ठिकाणी 5 जणांची निवड सुद्धा करण्यात आलेली आहे. मी आता आलो आहे वसईच्या साईनगरचा गणेश उत्सव मित्र मंडळामध्ये. आपण या ठिकाणी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न या मंडळाने केलेला आहे. अरे नाही बाबा, मी झाडच बोलतोय आणि तुला कोणी सांगितलं की निर्जीव? जनजागृती करण्याचं अहोरात्र कार्य या ठिकाणी वसईचा साईनगरचा राजा गणेशोत्सव मंडळ या ठिकाणी करत आहे. मी आता त्यांच्या मंडपात आलेलो. आपण जर ही मूर्ती पाहिली, ही बाप्पाची मूर्ती आहे, ही उत्सव मूर्ती आहे. या उत्सव मूर्ती ही जी आहे ती शाडू मातीपासून बनवलेली आहे आणि या मूर्तीचं फक्त विसर्जन केलं जातं. जे निर्माल्य असतील त्याचं खत केलं जातं आणि मूर्तीचं जे माती नंतर तयार होते त्याची झाडांना या ठिकाणी घातली जाते. आपण ही जी मूर्ती मोठी पाहत आहात, ही जी मूर्ती आहे, खरं तर ही जी मूर्ती आपल्याला दिसते ही गेले 2 वर्षापासून तशी तीच मूर्ती ही वापरते. कारण ही फायबरपासून ही बनवलेली आहे. कारण त्याचं हे फक्त मिरवणूक काढली जाते आणि या मूर्तीला पुढच्या वर्षी त्याचा वापर केला जातो. त्यामुळे नद्या असतील किंवा समुद्र असतील किंवा तलाव असतील यापासून प्रदूषित होणार नाही याची पुरेपूर काळजी या मंडळाने घेतलेली आहे. आणि महानगरपालिकेने जे आवाहन केलं होतं की पर्यावरणपूरक असा तुम्ही गणेशोत्सव साजरा करा, असा गणेशोत्सव साई नगर उत्सव मित्र मंडळ या ठिकाणी करत आहे. सध्या गणेशोत्सव देशात नव्हे तर विदेशात सुद्धा मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मी आता आलो आहे नालासोपाऱ्याच्या पूर्वेकडील श्री साईनाथ मित्र मंडळाच्या गणेशोत्सवात. आपण या ठिकाणी पाहू शकता, या ठिकाणी हे गरुडावरील गणराज जे आहेत या ठिकाणी आलेले आहेत आणि या गणरायाच्या माध्यमातून श्री साईनाथ मित्र मंडळाने एक देखावा तयार केलेला आहे ज्यामध्ये आजकालची पिढी आणि पूर्वीची पिढी श्री रामाचं राज्य आपल्याला आणायचं आहे अशी ही थीम या ठिकाणी करण्यात आलेली आहे. जमाने में कुछ पुत्र माता पिता की कोई परवाह न करते हुए उन्हें वृद्धाश्रम में दुखी जीवन बिताने के लिए छोड़ देते. अंधश्रद्धा निर्मूलन असेल, आपले जे शाळेचे जे पेपर आहेत, अनेक परीक्षांचे जे पेपर आहेत ते लीक होतात, त्याच्यावरती सुद्धा प्रकाश या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे. श्री साईनाथ मित्र मंडळ दरवर्षी, आणि ही मुख्य म्हणजे ही जी मूर्ती आपल्याला मोठी दिसते ती कागदापासून बनवलेली आहे. पर्यावरणपूरक असं या ठिकाणी या मंडळाचं कार्य आहे. आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सामाजिक संदेश देणारे बोर्डसुद्धा या ठिकाणी झाडे लावा, झाडे जगवा, सेव्ह वॉटर असे अनेक संदेश मंडळाच्या मार्फत देण्यात येत आहे. यामध्ये जनजागृतीचा पुरेपूर वापर या मंडळाने केलेला असून सर्व नागरिकांनी भेट द्यावी असं आवाहन मंडळाने केलं आहे. गणपती उत्सव आणि जनजागृती हे एक समीकरण झालेलं आहे. मी आता आलो आहे नालासोपाऱ्याच्या कुमार काकडे मित्र मंडळाचा श्रीमंत गणपतीकडे. मी आपल्याला दाखवतो. या ठिकाणी मनमोहक अशी ही मूर्ती या ठिकाणी घडवण्यात आलेली आहे. आपण जर पाहिलं तर या मूर्तीला
हिरे माणिकानं या ठिकाणी मढवण्यात आलेला आहे. आपण जर पाहिलं तर संपूर्ण हा जो परिसर आहे तो डेकोरेशन केलेला आहे. त्याच्या बाजूला एक संदेश देणारा या ठिकाणी हा एक देखावा निर्माण केलेला आहे. कारण आपण आपल्या जीवनामध्ये जी चांगली कर्म करतो आणि जे लोक वाईट कर्म करतात त्यांना त्यांचे पुढे हाल कसे होतात हे या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे. आपण जर पाहिलं तर ह्या ठिकाणी हे जे सावकार आहेत हे सावकार लोकांना लुटतात आणि त्यांना जे लुटतात त्या लोकांना या ठिकाणी यमदेव आहेत हे या ठिकाणी शिक्षा देतात. कढईमध्ये टाकलं जातं, त्याला कापलं जातं, त्यांचे तुकडे केले जातात. तर या ठिकाणी जे सेवा करतो जो मुलगा जे लोकांची सेवा करतो, आई वडिलांची सेवा करतो, अशांना स्वर्गामध्ये स्थान दिलं जातं हे या देखाव्यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे. आणि संपूर्ण जे आपण जीवन जगतो ते चांगलं जगा असा एक संदेश कुमार काकडे मित्रमंडळाने दिला आहे. मस्त. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जनजागृती करण्यासाठी गणेश मंडळांची स्थापना करण्यात आली होती. मी आता आलो आहे विरारच्या महाराजाच्या ठिकाणी. या ठिकाणी सुद्धा सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. मी आता आपल्याला दाखवतो की ही जी गणपतीची विलोभनीय जी मूर्ती आहे आपण पाहिलं तर ही जी मूर्ती आहे ती लालबागच्या राजाची प्रतिकृती आहे. या ठिकाणी नरेंद्र पाटील हे अध्यक्ष आहेत. यांनी यांचं हे 44वे वर्ष आहे. या 44व्या वर्षामध्ये ज्या भक्तांना मुंबईमध्ये लालबागला जाता येत नाही त्यामुळे त्या ठिकाणी गर्दी असते, त्यामुळे आपलं बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी विरारमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असते. यावेळी त्यांनी राजवाड्याची थीम ठेवलेली आहे. आपण हा संपूर्ण राजवाडा पाहू शकतो आणि त्या राजवाड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अल्पसा असा परिचय करून देणारा हा या ठिकाणी देखावा सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. आपण संपूर्ण हा जो मंडप आहे तो संपूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कसा झाला, काय कुठे झालं, लढाया कशा केल्या, काय काय त्यांनी या ठिकाणी पराक्रम केले याचा संपूर्ण इतिहास जो आहे जागृत करून जनजागृती करण्याचं काम या ठिकाणी मंडळाकडून करण्यात आलेलं आहे. आणि या मंडळाचा नेहमीच सामाजिक कार्याकडे ओढ असतो आणि लोकांना या ठिकाणी दर्शन देण्यासाठी भली मोठी रांग सुद्धा लागते. सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम आहे. मी आता नालासोपाऱ्याच्या दत्तनगरमध्ये आलेलो आहे आणि या दत्तनगरचा महाराजा आपल्याला दाखवतोय. मी आता या ठिकाणी जर पाहिलं तर ही जी गणेशाची जी मूर्ती आहे मनमोहक मूर्ती या ठिकाणी बनवण्यात आलेली आहे. याच्यावरती हिरे जडित मुकुट त्यांचा बाप्पांचा तयार केलेला आहे आणि संपूर्ण हा जो परिसर जर पाहिला तर आपल्याला या ठिकाणी दत्तनगरचा महाराजा ह्याच्यामध्ये LED लावण्यात आलेले अत्याधुनिक म्हणजे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांपासून आतापर्यंत जो कार्यकाळ आहे गणेशोत्सव कसा डेव्हलप होत गेला, कसा या ठिकाणी विविध संदेश देत गेले त्याचा देखावा या ठिकाणी करण्यात आलेला आहे. या सर्व मंडळामध्ये वेगवेगळे संदेश दरवर्षी देण्यात येतात आणि यावेळी या मंडळाला न्यूज 18 लोकमत या चॅनलच्या माध्यमातून पुरस्कार सुद्धा देण्यात येणार आहे. दादा पाहिलं म्हणजे एवढा असा सगळा भरभरून प्रतिसाद जो आपल्याला मिळाला त्यातनं हे आपण खास व्हिडिओ म्हणजे सगळेच खास होते खरं तर ते आपण निवडले. हा कसं वाटलं तुम्हाला? वा वा. आपल्या वसई विरारकरांना गणपती बाप्पाच्या जाम भारी शुभेच्छा. आपण आता विशेष पारितोषिक आपण या ठिकाणी देतोय म्हणजे यामध्ये आपण अरुण दादा जर बघितलं तर आपण विशेष पारितोषिक देखील देणार आहोत आणि प्रथम पारितोषिक देखील या ठिकाणी आपण देतोय. असा एकूण या पुरस्काराची सगळी रचना आहे. त्यामुळे आता सुरुवातीला आपण पाहूयात की विशेष पारितोषिकाकरता कुठली मंडळं निवडण्यात आली आहेत. अरुण दादा. श्री साईनाथ मित्रमंडळ नालासोपारा ईस्ट. वा वा, अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. कुमार काकडे मित्रमंडळ टाकी रोड. वा, अभिनंदन अभिनंदन. विरारचा महाराजा नवयुग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. बाल मित्र मंडळ दत्तनगर नालासोपारा पूर्व. वा वा. विशेष पारितोषिक ज्या मंडळांना मिळाली त्यांचं खूप खूप अभिनंदन आपण या ठिकाणी करूयात. आणि अर्थात आता वसई विरार सगळ्या मंडळांना प्रतीक्षा आहे ती म्हणजे प्रथम पारितोषिक कोणाला मिळालं आणि
आणि साईनगर गणेशोत्सव मित्र मंडळ. वा वा वा, साईनगर गणेश उत्सव मित्र मंडळाचं खूप खूप अभिनंदन करूयात आपण. अभिनंदन. हा, मंडळी त्यांच्या देखाव्याबद्दल जरूर सांगायला हवं. संपूर्ण इको फ्रेंडली गणेश मूर्ती जी त्यांनी साकारलेली होती, हा देखावा त्यांनी साकारलेला होता. उत्सव मूर्ती कायम त्यांची शाडू मातीची असते. कृत्रिम तलाव ते बनवतात हे मंडळ जे, आणि त्याच्यात ते विसर्जन करत असतात. आणि मोठी मूर्ती जी आहे त्याची विसर्जन त्याचं केलं जात नाही. म्हणजे जी उत्सवी मूर्ती आहे त्याचंच विसर्जन या मंडळातर्फे जे ते केलं जातं. आणि कायम ती मूर्ती जी असते, मोठी मूर्ती, ती पुढल्या वर्षी जी आहे ती मंडपात आपल्याला बघायला मिळते, जपून ठेवली जाते. आणि ही मिरवणूक काढून पुन्हा दुसऱ्या वर्षी वापरली जाते. वा. हा हा, म्हणजे यातनं देखील एक वेगळा संदेश तरी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. चला दादूस, तुम्हा दोघांच्या साक्षीने आपण लगेच त्यांना पारितोषिक या ठिकाणी देणार आहोत. आणि वसई विरारमध्ये हे पारितोषिक देण्याकरता थेट आपण जाऊयात. तिथं आहेत आमचे प्रतिनिधी विजय देसाई. विजय, गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मी आता आलो आहे वसईच्या साईनगरमध्ये, आणि साईनगरचा राजा हा प्रथम पारितोषिक आपण त्यांना दिलेला आहे. न्यूज 18 लोकमतने पर्यावरणपूरक गणेशोत्सव मंडळ जे उत्सव आहे तो साजरा करा असं आवाहन केलं होतं, आणि ह्या आवाहनाला प्रतिसाद दिलेला आहे. महापालिकेने सुद्धा या ठिकाणी आवाहन केलं होतं. मी आता न्यूज 18 लोकमतचे आभार सुद्धा या लोकांनी मानलेले आहे. मी आता त्यांच्याशी बोलतोय. काय सांगायला कसं वाटतं आज तुम्हाला प्रथम पारितोषिक मिळत आहे? हॅलो, प्रथमतः मी न्यूज 18 लोकमतचे आभार मानतो. त्यांनी आम्हाला या स्पर्धेत भाग घेण्यास आवाहन केले, आणि त्या हिशोबाने आम्ही पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला आहे, आणि त्या हिशोबाने आम्हाला प्रथम प्राप्त झालं आहे. त्याबद्दल आम्ही प्रथमतः न्यूज 18 लोकमतचे मनापासून आभार मानत आहोत. कशा प्रकारे तुम्ही हे या ठिकाणी हा जो सोहळा सुरू आहे कशा प्रकारे तुम्ही आयोजित करता? म्हणजे ते सालादपणे आम्ही यावर्षी पर्यावरणपूरक आणि अतिशय उत्साहाने म्हणजे महिला आणि पुरुषांनी घेणारी भाग घेऊन असं सांगत होता. काय वाटतं आज तुम्हाला पहिलं पारितोषिक मिळालेलं आहे? म्हणजे ॲक्च्युली अतिशय आनंद द्विगुणित झालेला आहे. म्हणजे पहिल्यांदाच असं मला की गणपतीच्या 3-4 दिवशी आम्हाला हे पुरेसर लोकमत मिळालं म्हणून. आता आपण त्यांना पारितोषिक जे आहे या ठिकाणचे वसई विरार महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त विश्वनाथ तळेकर यांच्या हस्ते आपण त्यांना प्रदान करूया. या सर, ठीक आहे सर. आपण या ठिकाणी आता पारितोषिक वितरण केलेलं आहे. माझ्यासोबत सहाय्यक आयुक्त आहेत. आपण त्यांच्याकडून 2 गोष्टी जाणून घेऊया. कसं वाटतंय सर आज या ठिकाणी पहिलं पारितोषिक मिळालेलं आहे? नमस्कार. साईनगर गणेश मित्र मंडळाला इथे प्रथम पारितोषिक प्राप्त झालेला आहे. न्यूज 18 लोकमतने हा जो उपक्रम राबवलेला आहे निश्चितच गणेशोत्सव मंडळाला प्रेरणादायी उपक्रम आहे. वसई विरार महानगरपालिकेने जे आवाहन केलेलं की पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, त्या अनुषंगाने महानगरपालिकेने कृत्रिम तलावाची निर्मिती केलेली आहे, आणि कृत्रिम तलावाच्या अंतर्गतच हे आता गणपतींच्या मूर्त्या वगैरे विसर्जन केल्या जातात. या मंडळाला देखील आम्ही असं आवाहन केलेलं की तुम्ही तुमची मूर्ती संरक्षित करावं, आणि ह्या मंडळाने गेले 2 वर्षापासून ही मूर्ती संरक्षित केलेली आहे, आणि यावर्षी पण त्यांनी असं कळवलेलं की ही मूर्ती संरक्षित करणार आहेत, आणि ही त्यांची फायबरची मूर्ती आहे. हा जो उपक्रम त्यांनी राबवलेला निश्चितच त्यांना ते ह्या पारितोषिकासाठी निश्चितच ते लायबल आहेत मला असं वाटतं. आणि आयबीएन लोकमतने असेच काय उपक्रम यापुढे राबवावे जेणेकरून एक समाज प्रबोधनाला समाज